सलग बॅक टू बॅक 4 चौकार पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा आणखीन एक 5 बॉल मध्ये 5 चौकार मारण्याचा विक्रम करणच्या नावावर पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 18 आणि एक चांगली इन ऍक्शन मोड मध्ये तो बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. 5 बॉल मध्ये 20 रन, 4 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा येताना आपल्याला पाहायला. या बॉलवर एक नवीन विक्रम होईल की काय आज मात्र करणच्या नावावर. पुन्हा एकदा टॅप केला आणि एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे करणसाठी. 6 बॉल मध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 बेलापूर या क्रीडा नगरीमध्ये आज करणच्या नावावर होताना पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग. पुन्हा एकदा 7 चौकार या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करून दिली टीम श्रमिक नगर या टीमला. फलंदाज करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 28 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 28 रन आल्या. स्पेल नंबर 2 साठी गोलंदाज बबलू या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. टॉस जिंकून घेतलेला निर्णय रोशन पाटीलने तो निर्णय सिद्ध करण्यासाठी एक चांगलं कमबॅक करावं लागेल. या मॅच मध्ये विकेट प्राप्त करावे लागतील. पुन्हा एकदा खोलोर पद्धतीचा हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. तुषारच्या माध्यमातून होते ही चूक. फक्त आणि फक्त चौकाराची परिभाषा श्रमिक नगर टीमच्या माध्यमातून होत असताना या चौकाराच्या साह्याने 32 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 33 रन आतापर्यंत होतात. आकडू पद्धतीचा हा बॉल दिशा दिली. शॉर्टलेगच्या दिशेने 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. 34 रन आतापर्यंत होतात. देवान शेठ श्रमिक नगर हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. ऍज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर चांगली कामगिरी करण आणि त्याचबरोबर फलंदाज शुभमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. एकच धाव मात्र जरूर ऍड होईल. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या 35 रन, 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचा मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 36 रन. वाईड बॉल आलाय. देवान शेठ श्रमिक नगर संघ पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. 4 ओव्हर मध्ये एक मोठं टार्गेट त्यांना सेट करायचंय प्रतिस्पर्धी जय गोवर्धनी माता बेलापूर या टीमच्या अगेन्स्ट. टॅप केलाय शुभमने. शुभमच्या बॅट मधून येतोय एक शुभकर स्ट्रोक. हा चौकार. अफलातून बॅटिंग आतापर्यंत या दोन्ही सलामीवर फलंदाजांची पाहायला मिळते. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा बॉल. चांगली भूमिका श्रीकांत पाटील यांच्या माध्यमातून ऍज अ विकेट कीपर म्हणून ते आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. कोलोर पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केली. सध्याच्या घडीला या बॉलवर फलंदाज शुभमने कोलोर पद्धतीचा हा बॉल. 1च रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 41 रन. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पार्टनरशिप षटक कंप्लीट होतोय. 41 रन आतापर्यंत होतात. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली सध्याच्या घडीला देवान शेठ श्रमिक नगर या टीम साठी. या दोन्ही सलामीवर फलंदाजांनी कारण जो विश्वास त्यांच्यावर दाखवला त्यांच्या टीमने. कारण सरावादरम्यान ज्यावेळेस तुम्ही चांगला खेळ करता तुमचं कौशल्य पाहून तुमची टीम तुम्हाला संधी देत असताना त्या संधीचं सोनं आतापर्यंत फलंदाज करण आणि शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुषारचा पहिला बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. नो बॉलचा इशारा आलाय. 1 रनच्या साह्याने अजूनही 42
42 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अशा धावा रोखाव्या लागतील जे गोवर्धनी माता बेलापूर या टीमला, कारण ज्यावेळेस सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग कराल त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. धीम्या गतीचा हा बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन चांगली होती. थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं, परंतु त्या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज करण. आज एक नवीन विक्रम त्याच्या नावावर झालाय. स्ट्रोक चांगला होता, परंतु रनआउटची संधी, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. लेगस्टिकच्या भरपूर बाहेर होता. स्टंपिंगची संधी गमावली श्रीकांत पाटील यांनी. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. 44 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मॅच नंबर 1 या स्पर्धेतील पहिला उद्घाटनीय सामना. टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क तुटला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आणखीन एक व्हाईट बॉल. 45 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस दिशा भरपूर इम्पॉर्टंट असते. ज्यावेळेस दिशा भरकटली जाते तुमच्या वेगाला अर्थ नसतो. टॅप केलाय, फिल्डर तैनात होता. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल फक्त पूर्ण होते. 46 रन अजूनही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. स्टेप आउट केलाय समोरच्या दिशेने. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या होते 50 रन. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या ओपनर बॅट्समन साठी. 50 रनची एक पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केली. अवघ्या 17 बॉल मध्ये 50 धावा पूर्ण केल्या. पुन्हा एकदा अट्रॅक्टिव्ह स्ट्रोक, प्रभावित करणारा फटका पाहायला मिळतोय. षटक कंप्लीट होतोय. 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम देवांश 8 श्रमिक नगर या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे बिनगडी बाद 54 रन. 54 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. सुमधुर संगीत आपण ऐकलं. शिव छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञान गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. आज महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज आपल्या नवी मुंबईची ओळख आहे. आणि नवी मुंबईमधील आज बेलापूर नगरीमध्ये हा दैदिप्यमान सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 चा थरार हा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अशीच अपेक्षा होती टीम जय गोवर्धनी माता बेलापूर या टीमला. गोलंदाजीच्या मार्कवर श्रीकांत पाटील गेली अनेक वर्ष अंडरम क्रिकेटवर या खेळाडूने राज्य केले आणि आज देखील तीच धमक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आखूड पद्धतीचा हा बॉल, प्रभावित करणारा चेंडू, परंतु या क्षणाला फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज शुभमने. डॉट बॉलची समाप्ती होते. 55 रन, 55 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा टॅप केला. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 रन या ठिकाणी ऍड होते. 56 धावा आतापर्यंत होतात. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही अब तक 56 चित्रपट पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक, नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका आणि आतापर्यंत 56 रन या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. हा चौकार आलाय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 60 धावा. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या सत्रातील. अप्रतिम काय स्किल वापरली. बॉटममॅनचा चांगला वापर केला. आय कॉर्डिनेशन, हँड कॉर्डिनेशन चांगलं होतं फलंदाज करणचं. आणि आतापर्यंत जर आपण करणचा विचार केला ना तर करण हा मात्र जरूर खेळताना पाहायला मिळतोय. 37 रनवर खेळतोय. पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक.
फक्त आणि फक्त जर आपण करणचा विचार केला ना, 9 चौकार मारलेत करणने. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या खेळाडूसाठी. टीमची धावसंख्या होते 68 रन झालेत आणि 69 रनचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. Hello, check. Hello, check. चेक दुसऱ्या इनिंगचा खेळ आपण पाहू शकाल. कार्यसिद्धीसने जो प्रथम त्याचे वंदन करा, सकल विघ्ने नष्ट होतील, सांगे आपली हिंदू परंपरा. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 बेलापूर नगरीच्या या क्रीडा नगरीमध्ये आपण अंडरआर्म क्रिकेटचा थरार अनुभवत. बेसिक टप्पा म्हटला जातो क्रिकेटचा, अंडरआर्म क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, आणि खऱ्या अर्थानं सराव करण्यासाठी सर्वात चांगलं क्रिकेट आहे अंडरआर्म क्रिकेट. पहिला टॅप, पहिला चौकार, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 69 धावांचं टार्गेट सेटअप झाल्यानंतर आकडा अचीव करायचा आहे. अजून एक चौकार, अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटची खासियत आहे टॅप फटके या बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर कार्डवर धावसंख्या 9, लॉस ऑफ 0 विकेट. 9 धावांचा धावफलक आपण पाहताय. अनेक मान्यवर पाहुणे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा ओपनिंग सेरेमनी संपन्न झाला. वंडी डिक्लेअर क्षेत्र आहे या मैदानावर. आपण पाहू शकाल बेलापूर नगरी, बेलापूर गावाचं हे मैदान. आज तुकाराम बीज आणि खऱ्या अर्थाने आपण पाहताय ते भजन चालू आहे आणि पावनभूमी आहे या नवी कार्यक्षेत्रातील श्रीरामाचं मंदिर. आणि तो उत्सव येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये आपण त्या उत्सवाला श्रीरामनवमीचा एक उत्सव या ठिकाणी संपन्न होणार आहे. नवी मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, तर जगाच्या पाठीवर पोचलेले हे गाव आहे. मी म्हणेन बेलापूर गाव आणि बेलापूर नगरी. धावसंख्या 10, लॉस ऑफ 0 विकेट. 10 धावांचं धावपळक आपण पाहता. मिस्टर राहुल शिरसाट सर, व्हॉइस ऑफ दिवाले, खऱ्या अर्थाने त्यांच्या वाणीने या पहिल्या सामन्याचा उद्घाटन सेरेमनी आणि पहिल्या इनिंगचं विश्लेषण आपल्याला ऐकायला मिळालं. ट्रेंडिंग समालोचक आहे. अजून एक टॅप, मात्र
डिक्लेअर डी झोन कडे जातोय. मयूर कारंडे सर, या सर मयूर कारंडे. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेट हा दोस्तीचा दुनियेचा खेळ आहे अमर. आणि क्रिकेटने आपल्याला खूप मित्र परिवार दिलेला आहे मागील काही वर्षांमध्ये. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल, 1 ॲड इन टू टीम टोटल. धावसंख्या 12 या आकड्यावर. 17 मार्च 2025 तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाईल या भारत वर्षामध्ये. आणि त्याच पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चषक पर्व 3 आपण अनुभवताय. हा अंडरआर्म क्रिकेटचा थरार आणि रजनी क्रिकेट आहे. एक ग्लॅमर आलेला आहे क्रिकेटला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि आकडा पाहू शकाल 13-13. लॉस ऑफ 0 विकेट. नेक्स्ट मॅच प्लीज. टॉस करता दोन्ही कॅप्टन. नेक्स्ट मॅच गावदेवी झू 8 आणि गावदेवी 8 दिवाले यस आणि करावे 8 करावे. लगेच टॉस करता मी इन्व्हाइट करेन दोन्ही कॅप्टनला. मयूर कारंडे एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मिस्टर ओमकार पाटील असतील, आमचे मित्र विजय म्हात्रे असतील. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 14 या आकड्यावर. 69 टार्गेट आहे. अंडरआर्म क्रिकेट जर म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे चेसेबल टार्गेट आहे मी म्हणेन. अतिरिक्त एक्स्ट्रा नो बॉल, व्हाईट बॉल आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. फास्ट क्रिकेट ज्याला म्हटलं जातं आणि क्रिकेटचा बेसिक टप्पा. टॅप केलाय, टॅप सक्सेसफुल. व्हॉट अ शॉट. 4 धावा ऍड होतील टीम टोटल मध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावांचं धावफलक आपण पाहू शकाल. डिक्लेअर क्षेत्राकडे जातोय हा फटका. एकच धाव. एक धाव ऍड होईल टीम टोटल मध्ये. 19 धावा धावफलकावर. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 बेलापूर गावाच्या या नगरीमध्ये आपण पाहताय अंडरआर्म क्रिकेट, नाईट रजनी क्रिकेट, बॉक्स क्रिकेट आणि या स्पर्धेला टॅप क्रिकेटची स्पर्धा देखील. अशा प्रकारचं क्रिकेट आपण पाहायला मिळतं. बेसिक टप्पा आहे आणि आपण पाहू शकाल बाल्कनीमध्ये बसून या ठिकाणी स्पर्धेचा आनंद. काही प्रेक्षक वर्ग आणि युट्यूबच्या माध्यमातून क्रिक लाईव्ह टेलिकास्ट जगभर नीट अँड क्लीन असं टेलिकास्ट आपण पाहू शकाल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, 1 ॲड इन टू टीम टोटल. धावसंख्या 20 या आकड्यावर. 20. लॉस ऑफ 0 विकेट. तोपर्यंत बॅकफुटवर जाऊन पंच केलाय मात्र डिक्लेअर वंडी क्षेत्र आपण पाहताय. 21 धावा धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ बाकी दुसऱ्या इनिंगचा अजूनही. 4 षटकांची हे सामने आहेत. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करेन. लगेच आपण रेडी राहायचं आहे टॉस करता. पुढील बॉल. गोलंदाज सज्ज होतोय. हो डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहिला. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता. बॅटच्या रिदम झोन पर्यंत चेंडू पोहोचला नाही. डॉट बॉल. धावसंख्या 21 या आकड्यावर. 21 धावांचा धावफलक. हो बॅटचा कट लागलाय आणि वंडीकडे जातोय. डिक्लेअर क्षेत्रामध्ये संपलाय 2 षटकांचा खेळ. धावसंख्या 22 या आकड्यावर. आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची रिक्वायरमेंट. हे टार्गेट अचीव्ह झालेलं आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे अशा प्रकारचं क्रिकेट. विघ्नेश पाटील आणि सन्माननीय कुणाल म्हात्रे यांना मी इन्व्हाइट करेन आमच्या या मुख्य मंचावर. व्हाईट बॉल, एक्स्ट्राज. धावसंख्या 23 या आकड्यावर. 12 चेंडू आणि 46 धावांची रिक्वायरमेंट टार्गेट. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. एक्स्ट्राज. गतिमानतेने चेंडू डिलिव्हर करायचा मात्र लाईन मिस करतोय. डाव्या स्टंपच्या बाहेर डिलिव्हरिंग पिच झाला हा चेंडू. धावसंख्या 24 या आकड्यावर. 24. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक तिसरा व्हाईट बॉल. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. धावसंख्या 25 या आकड्यावर. टॅप केलाय मात्र डिक्लेअर क्षेत्राकडे जातोय. एक से बडकर कुछ नाही. वंडी.
धावसंख्या 26 या आकड्यावर 26 धावांचा धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर डिलिव्हरी, डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल पाहायला मिळते. कमबॅक केलं या गोलंदाजाने. धावसंख्या 26 या आकड्यावर सीमित आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. बॅटर आता मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्राज, अतिरिक्त स्विंग करायचा होता. लाईन हरवली मी म्हणेन. धावसंख्या 27 या आकड्यावर 27. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, एक्स्ट्राज. सातत्याने लाईन हरवतोय. लेगस्टिकच्या बाहेर, ऑफस्टमच्या बाहेर डिलिव्हरी पिच केलेले चेंडू. धावसंख्या 28 या आकड्यावर 28. आता मात्र अजून एक निर्धाव बॉलची समाप्ती होताना आपण पाहिले. धावसंख्या 28 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट चालू आहे. अंडरआर्म क्रिकेट छत्रपती शिवाजी महाराज चषक 2025 आणि बोल्ड पहिल्या विकेटला डगआउट मध्ये परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. पर्व तिसरा आहे आणि मी म्हणेन ओमकार पाटील असेल, विजय म्हात्रे असतील, यांच्या मनामध्ये संकल्पित संकल्प आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून, या अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून पूर्णपणे अंडरआर्म क्रिकेटचे एक व्यासपीठ. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते आणि विकेट. अजून एक विकेट बॅक टू द डगआउट मध्ये परतवलेला आहे. दुसऱ्या विकेटला 28 या आकड्यावर. देवांश शेठ शमिक नगर या संघाचं प्रभुत्व पाहायला मिळतं. टॅप केलाय मात्र डॉट बॉल खेळतायत. अजून एक फटका चांगला आहे मात्र कुठली धाव मिळणार नाही. अजून एक बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. 28 धावा धावफलक. आता मात्र हा टॅप, हा चौकार, या चौकार. धावसंख्या 32 या आकड्यावर 33 या आकड्यावर 33. लॉस ऑफ 2 विकेट. श्रमिक नगर 8, देवांश या संघाचं मात्र प्रभुत्व पाहायला मिळतं. अजून एक डॉट बॉल. फ्रंटफुटवर जाऊन मारलाय चांगला फटका, चांगला हिट, चौकार. धावसंख्या 37 या आकड्यावर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 या आकड्यावर. या दरम्यान सन्माननीय, माननीय आणि आदरणीय विजयजी म्हात्रे साहेब यांचं शुभ आगमन होताना आपण पाहताय. एक चांगले मी म्हणेन क्रिकेटपट्टू